माजी खासदार वृंदाजी करात यांच्या जाहीर सभेला धरण विरोधी संघर्ष समितीचा जाहीर पाठिंबा। बुडीत क्षेत्रातील जनतेने प्रचंड संख्येने किनवट येथील सभेला उपस्थित राहण्याचे धरण विरोधी संघर्ष समितीचे आवाहन। दिनांक 22 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 11 वाजता किनवट येथील गोंडराजे मैदानावर आयोजित माजी खासदार वृंदाजी करात यांच्या जाहीर सभेला निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ह्या सभेला बुडीत क्षेत्रातील बंधू भगिनी युवक मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप व प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी केले आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नांदेड जिल्हा कमिटीद्वारे आयोजित किनवट येथील भव्य रॅली व जाहीर सभेला वृंदाजी करात माजी खासदार पॉलिट ब्युरो सदस्य माकपा दिल्ली तसेच किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे, कॉम्रेड विजय गाभणे नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत किनवट येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सभेमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाचा फेर विचार करावा। चितळे समितीने सुचविलेल्या प्रमाणे बॅरेज बांधावे। पेसा अंतर्गत गावाच्या मान्यतेशिवाय कुठलेच काम करू नये। खंबाळा प्रकरणी दाखल असलेले शेतकऱ्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे। तसेच देवस्थान, वन, गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे जमीन करावी। यादीमध्ये समावेश असणाऱ्या नागरिकांना ताबडतोब घरकुल देण्यात यावे व घरकुलाची किंमत 10 लाख रुपये पर्यंत वाढवावी। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निराधार योजना व भूमिहीन असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना 5,000 रुपये प्रति महिना पेन्शन द्यावे। किनवटला जिल्हा म्हणून घोषित करण्यात यावे। पेसा कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी या व अशा अनेक मागण्यासह या सभेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहे। निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीचा विषय संसदेत गाजविणाऱ्या तसेच निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची देशाचे माजी पंतप्रधान सन्माननीय मनमोहन सिंगजी यांची भेट घालून देणाऱ्या माजी खासदार वृंदाजी करात हया किनवटच्या जाहीर सभेला येत असल्याने निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने बुडीत क्षेत्रातील 95 गावातील नागरिकांना या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन प्रसिद्धी पत्रकातून केलेले आहे। धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, प्रसिद्धी प्रमुख मुबारक तंवर, कोषाध्यक्ष प्रल्हादराव गावंडे सर, सचिव विजय पाटील राऊत, गुलाब मेश्राम, बंडूसिंग नाईक, बालाजी येरावार, शेषराव मुनेश्वर, बाबूभाई फारुकी इत्यादींनी या सभेला बुडीत क्षेत्रातील महिला भगिनी, पुरुष मंडळी व युवक मित्रांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। सावळी सदोबा, प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24, आपकी आवाज। नमस्कार मंडळी, मी मुबारक तंवर, धरण विरोधी संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता। आज जे मी तुमच्या पुढे आलो ती किनवट येथे 22 फेब्रुवारी गुरुवार रोजी दुपारी 11 वाजता कम्युनिस्ट पार्टीच्या माजी खासदार वृंदाजी करात तसेच कॉम्रेड अशोक ढवळे, कॉम्रेड विजय गाभणे यांची एक जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेमध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाबद्दलचा पहिला मुद्दा त्यांनी त्यांच्या अजेंड्यावर घेतलेला आहे। तसेच खासदार असताना वृंदा करात यांनी दिल्लीला त्यावेळेचे देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी यांच्याशी धरणविरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाची प्रत्यक्ष भेट करून दिली। त्यानंतर लोकसभेमध्ये त्यांनी धरणाविरुद्ध आवाज उठविला आणि त्या काळापासून आजपर्यंत त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाच्या अजेंड्यावर निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीचं नेहमी आवाज बुलंद असतो। म्हणून ते कोण्या पक्षाचे आहे, कशासाठी येत आहे, आपल्यासाठी विषय महत्त्वाचा नाही। विषय महत्त्वाचा आहे का त्यांच्या जे पॉम्पलेट आहे त्यांच्या अजेंड्यावर जो विषय आहे तो विषय
त्यामध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाचा फेरविचार करावा, प्रकल्प रद्द करावा, चितळे समितीचा अहवाल लागू करावा, खंबाळा प्रकरणातील जेवढे गुन्हे या संघर्ष समितीच्या 125-150 लोकांवर दाखल आहेत ते गुन्हे मागे घ्यावे, ह्या मागण्या त्यांच्या अजेंड्यावर आहे. त्यामुळे आपण सर्वांनी बुडी क्षेत्रातल्या 95 गावातल्या सर्व माझ्या आया बहिणींनी, युवक मित्रांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी जास्तीत जास्त संख्येने या 22 फेब्रुवारी गुरुवार रोजी आपण 11 वाजता किनवटला पोहोचावं. आधी सकाळी 10 वाजता वाई बाजार फाट्यावर धरणविरोधी संघर्ष समितीकडून माजी खासदार रुंदाजी कारत यांचं भव्य सत्कार आपण तिथे घेतलेला आहे. तिथून आपण बाईक रॅलीने त्यांच्यासोबत किनवटला जाऊया. ज्या लोकांना पडसा पुलावरून आपलं इकडले राणी धानोरा असेल, मुकिंदपूर असेल, कवठा बाजार असेल, ही जी गावं आपल्या बुडी क्षेत्रातली आर्णी तालुक्यातील काही गावं आहे, त्यांना जे पडसा पुलावरून ज्यांना जाणं शक्य आहे त्यांनी पडसा पुलावरून जावं. वाई बाजार येथे सकाळी 10 वाजता पोहोचावं. बाकीच्या लोकांना कापेश्वर रामपूरचा जो हा पूल आहे इथून ज्यांना शक्य आहे त्यांनी तिथून जावं. जर कोणाला वाईला येणं शक्य नसेल तर काही लोकांनी मग सारखणीला थांबायला हवं. तिथून आपण रॅलीने मग 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, ज्या काही वाहनांना आपलं येणं शक्य आहे आपण अवश्य यावं. परंतु एक नम्र विनंती अशी आहे का प्रत्येक गावांनी धरणविरोधी संघर्ष समितीच्या आपापल्या गावाचं तालुका जिल्हा लिहिलेलं फलक आपल्यासोबत एक तरी प्रत्येक गावाने एक फलक ठेवावं, ही विनंती आपल्याला मी करतो आहे. आणि त्यांचे जे मुद्दे आहे, ज्या मुद्द्यासाठी त्या पक्षाच्या वतीनं त्यांनी कार्यक्रम आयोजित केला असेल, जाहीर सभा त्यांची आयोजित केली, त्यामध्ये कोण्या पक्षाचं जरी म्हणजे मुद्दे जरी पक्षाचं जरी कार्यक्रम असलं तर मुद्दे हे एका पक्षाच्या एका व्यक्तीसाठी नाही आहे. शेतकऱ्याचे मुद्दे आहे. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्यांचे जे हाल आहे, पूरग्रस्ताचं अतिवृष्टीचा मोबदला मिळाला नाही, विमा मिळाला नाही, अतिशय सर्वसामान्यांचे मुद्दे आहे. सर्वांसाठी ते मुद्दे आहे असं मला वाटते आहे. आणि आपल्या सर्वांसाठी बुडी क्षेत्रातल्या लोकांसाठी हे मुद्द्यासोबतच आपलं पैनगंगेचं जीवन मरण्याचा जो आपला मुद्दा आहे, जीवन मरण्याचा जो आपला प्रश्न आहे, जे गेल्या 26 वर्षापासून भांडतो आहे, त्या मुद्द्याचं इथे त्यांनी आयोजन केलेलं आहे. बुडीत क्षेत्रातील सर्व नागरिकांनी आपली महत्त्वाची कामे असतील ती सर्व बाजूला सारून 22 फेब्रुवारी दुपारी 11 वाजता किनवट येथे पोहोचावं. माजी खासदार रुंदाजी कारत यांच्या सभेला आपण पूर्ण ताकदीनं जाऊया. कारण त्यांच्या प्रत्येक पॉम्पलेटवर, त्यांच्या प्रत्येक अजेंड्यावर, प्रत्येक मोर्चात निम्न पैनगंगा प्रकल्पाचा मुद्दा हा तेवढ्याच ताकदीनं असतो आहे, प्रथम क्रमांकावर असतो आहे. त्यामुळे या सभेला सुद्धा आपली उपस्थिती प्रथम क्रमांकाची राहावी, ही विनंती करायला मी आपल्या पुढे आलो. म्हणून बुडी क्षेत्रातल्या सर्व लोकांना आपण सर्व पक्षीय लोक जसं एकजूट येऊन आपण आंदोलन करतोय, त्याच दृष्टीनं सर्व पक्षीय लोक, कार्यक्रम कोण्या पक्षाचा आपल्यासाठी महत्त्वाचा नाही, पण आपल्यासाठी कोण भांडतोय तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून आपण सर्वांनी येथे किनवट येथे 22 फेब्रुवारीला अवश्य यावे. निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत जो पक्ष, जो कोणी नेता, जो कोणी राजकीय नेता आपले मुद्दे मांडत असेल, आपण प्रत्येक वेळ पक्ष बाजूला ठेवून आपण त्याच्या सभेत त्यांना निवेदन द्यायला जात असतो. रुंदा कारतजी तर हे गेल्या अनेक वर्षापासून वाई बाजारची जर सभा आपल्याला आठवत असेल, वाई बाजारला भव्य दिव्य अशी जाहीर सभा रुंदाजी कारत हे खासदार असताना आपण तिथं घेतली. त्यावेळेपासून प्रत्येक वेळी ते आपला मुद्दा लावून धरत आहे. म्हणून आपलंही कर्तव्य बनते आहे आपण त्यांच्या सभेला जाऊया. पैनगंगेची ताकद, पैनगंगेची उपस्थिती या निमित्ताने तिथं आपण दाखवूया. आणि जे काही भविष्यात रुंदाजी कारत यांच्या काही आंदोलन असेल किंवा काही वरिष्ठांना भेटायचं असेल, त्यांच्या मार्फत आपल्याला जिथं जिथं निवेदने देता येईल, भेटता येईल, निश्चितपणे ते आपल्या ते भेटी घालून देतील, त्या दृष्टीने आपल्याला मदत करतील. म्हणून आपण सर्वांनी 22 फेब्रुवारी गुरुवार रोजीच्या किनवट येथील जाहीर सभेला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावं, ही आपणास नम्र विनंती. कम्युनिस्ट पार्टीनं 22 फेब्रुवारी गुरुवार रोजी जी सभा आयोजित केली, त्यामध्ये निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबतच्या ज्या मागण्या आहेत, त्यामध्ये त्यांनी या प्रकल्पाचा फेरविचार करावा, चितळे समितीचा अहवाल लागू करावा, त्यासोबतच ज्या काही ग्रामसभेने काही ठराव दिलेले आहे त्यांच्या ठरावाशिवाय, त्यांच्या संमतीशिवाय गावात काहीही करू नये. ग्रामसभेच्या अहवालाची त्यांनी कुठेही अवहेलना करू नये. ग्रामसभेचे ठराव पायदळी तुडून अधिकाऱ्यांनी कोणतेही काम करू नये. तसेच खंबाळा प्रकरणात जे 125-150 लोकांवर गुन्हे दाखल आहे ते गुन्हे मागे घेण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या या त्यांच्या जाहीर सभेच्या माध्यमातून त्या पार्टीने आपल्यासाठी केलेल्या आहेत. आणि इतर मागण्याही ते लोकोपयोगी
जनतेच्या कामी, शेतकऱ्यांच्या कामी ज्या आहे, शेतकऱ्यांना जे प्रश्न आहे ते प्रश्न घेऊन ते रस्त्यावर येत आहे. म्हणून आपल्यासाठी पक्ष महत्त्वाचा नसून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे का आपल्यासाठी कोण लढतो आहे, आपल्या आंदोलनाला कोण मदत करतो आहे. आज आपण पाहतो आहे अनेक लोक आपल्याला हो म्हणून आपल्याला साथ देणारे लोक आज आपल्यापासून दूर गेलेले आहे. कारण सगळ्यांना कमिशन किती भेटते याचं सगळेजण टोटल मारत आहेत. परंतु अशाही परिस्थितीत गेल्या 26 वर्षाच्या लढ्यामध्ये जेव्हा केव्हा आपल्याला काम पडलं, दिल्लीला असेल, रस्त्यावर असेल, या पार्टीने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणून पक्ष हा आपला आजचा विषय नाही आहे. थोड्या वेळासाठी आपण जसं आंदोलनात काम करत असताना सर्व पक्षीय लोक एकत्रित होऊन काम करतो, त्याच पद्धतीनं जो आपल्याला मदत करेल तो आपला. म्हणून आपण या उद्देशाने माजी खासदार वृंदाजी कारत यांच्या सभेला बहुसंख्येनं मी माझ्या महिला भगिनीला हात जोडून विनंती करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने इथे यावं. एक महिला खासदार असताना लोकसभेत आपला प्रश्न तिथे त्यांनी मोठ्या याच्यानं उचलला, पंतप्रधानाची आपली भेट घालून दिली. आज त्या दुसऱ्यांदा आपल्या इथे या आंदोलनाच्या निमित्तानं, या मागणीच्या निमित्तानं किनवट येथे येत आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यक्रमाला. त्यामध्ये अजेंड्यावर आपला मुद्दा पहिला आहे. म्हणून आपण सर्व जास्तीत जास्त महिला भगिनींनी, युवक मित्रांनी, वडीलधाऱ्या मंडळींनी कितीही महत्त्वाचं काम असेल तर 2-4-5 तासाचा वेळ आपण काढावा. सकाळी 10 वाजता वाई बाजार येथील सत्कार ठेवलेला आहे, त्या सत्काराला आपण उपस्थित राहावे. तिथं शक्य नसेल तर आपण सारखनीपासून जॉईंट व्हावे आणि किनवटच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं. आम्ही येतो, आपणही यावं, याप्रमाणे सगळ्या गावागावात हा हॅशटॅग आपलं चालू द्यावं. आम्ही येतो, आपणही यावे, एवढंच विनंती करतो. माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय पैनगंगा.